मला जरी जायचंच असलं ना तरी सुद्धा हे सगळं अर्ध्यात सोडून मी तिला कसं फेस करू? मॅक ती माझ्यासाठी जीवाचं रान करते रे, आणि मी काय फळफुट्यासारखा परत जाऊ ॲज अ लुझर तिच्या सगळ्या कष्टांची माती करायला? नाही मकरंद, मी इथून जाईन तर काहीतरी अचीव करूनच जाईन. मला तिचे सगळे त्रास पुसून टाकायचे यार. तुला मी जसा परत यायला हवाय ना तसा होऊनच जाईन मी आता. आणि तोपर्यंत सगळं सहन करेन मी, पण तसा होऊनच जाईन आता. हॅलो अश्वत्या, कुठे आहेस तू? लगेच येते म्हणाली होतीस ना मला. मालू, आई आणि मी दोघीच आहोत ग. तू किटी आत्या आहे तशी, पण तू पण हवी आहेस ग. लवकर ये. मालू, मी हे बघ, आधी मला सांग तू कुठे आहेस? मी इथे. कुठे आहेस तू? हॅलो दे. हॅलो अश्विनी, अश्विनी तुझं असं कुठलं काम अडलंय की तुझ्याशिवाय ते होऊ शकत नाहीये? तुला तुझ्या दादाला बघायला सुद्धा यायला वेळ नाही होते. त्यांची अवस्था कशी माहिती ना तुला? वहिनी, मी पैसे पाठवायची व्यवस्था केली आणि मीही प्रयत्न करतेच आहे यायचा. अश्विनी, पैसे दिले म्हणजे झालं का सगळं? मला वाटलं तुला तुझी जबाबदारी ठाऊक आहे, कर्तव्य माहिती तुला तुझं. तुझ्या वाटेकडे डोळे लावून बसले तर गते. देव न करू उद्या काही झालं ना अश्विनी तर. हॅलो हॅलो चल चल. अरे मी सगळा खर्च करतोय ना, प्रॉब्लेम काय तुझा? तुला अजून पैसे हवे असेल तर मी देईन, पण आपल्याकडे वेळ नाही आहे. तुला लवकरात लवकर ॲबॉर्शन करून घ्यायला लागेल जानवी. इट इज गुड फॉर अस. पलाश कॉफी ठेवले. कळते का तुला मी काय सांगतो? काय झालं एवढं गचकायला? काय झालं? आता नाही, माझं लक्षच नव्हतं ना, तू हाक मारलीस तेव्हा मी. अरे हाक मारली म्हणजे कॉफी ठेवले, ती गार व्हायच्या आत पी. दादाची खूप काळजी वाटते. आम्ही आहोत ना काळजी घ्यायला. या क्षणाला सगळ्यात महत्त्वाचं आहे ते त्यांची ट्रीटमेंट सुरू होणं, आणि ती सुरू झाली. पैसेही पाठवलेत, त्यामुळे मालू आणि वहिनींना टेन्शन घ्यायची काहीच गरज नाहीये. मला इथं बसून राहणं खूप भयंकर वाटते.
मी जोपर्यंत स्वतःच्या डोळ्यांनी दादाला बघत नाही ना तोपर्यंत माझं समाधान नाही होणार. हे बघ, पण आता तिथे तू जाऊ शकत नाहीस हेही सत्य आहे ना. सध्याच्या परिस्थितीपुढे आपल्या सगळ्यांचाच नाईलाज आहे. आणि तू जरी ठरवलंस की दादाला सगळं खरं खरं सांगायचं तर ही ती वेळ नाहीच आहे. आता आपल्याला शांत राहायलाच हवं अश्विनी. आणि तू जर जास्त विचार केलास तर मनावर ताण येईल तुझ्या आणि मग तुझ्या आणि बाळाच्या तब्येतीला ते चांगलं नाही आहे ना. हे बघ, आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करतोच, कशातच कमी पडणार नाही आम्ही. आय प्रॉमिस. कोण पाहिजे? शुभंकर प्रधान आहेत का? त्यांना म्हणा इन्स्पेक्टर होळकर आले आणि एक चहा घेऊन येतात. प्रधान मेन्शन आहे का प्रधान महाल? बरीच माया गोळा केली दिसते. होळकर त्याशिवाय ही पोरगी चिकटली नाही ना. होळकर, हॅलो प्रधान साहेब. परमिशन न घेता आगंतुकपणे कुठेही घुसण्याची सवय दिसते तुम्हाला. काय प्रधान साहेब, आम्ही पोलीस मंडळींना कुठेही कधीही जाऊ शकतो. आम्हाला कुणाच्या परवानगीची गरज नसते. अरे रवी, बरोबरच अज्ञानही खूप दिसते. माझं अज्ञान सोडा हो साहेब, माझं अज्ञान सोडा. पण मला तुमच्याबद्दलचं ज्ञान आहे ना, ते तुम्हाला समजलं ना तर तुमची ही जी काय भाषा आहे ना ती बदलेल. अच्छा, तुमचं हे जे बहुमोल ज्ञान आहे ना त्याचं प्रदर्शन करायचं असेल तर आधी माझी अपॉइंटमेंट घ्या आणि ऑफिसवर. आलोच तो ऑफिसला साहेब, आलोच तो. पण काय आहे, माझं काम आहे ना ते जरा अनऑफिशियल आहे. माझं काम हे तुमच्या वैयक्तिक आयुष्याशी संबंधित आहे. अश्विनी देवधर, अश्विनी देवधरची चौकशी करायला आली. तुम्हाला मी मागेच सांगितलं होतं की अश्विनी देवधर हा विषय तुमच्या डायरीमधून, तुमच्या रेकॉर्ड्समधून, तुमच्या डोक्यामधून कायमचा काढून टाका. एकदा सांगून कळत नाही वाटतं तुम्हाला इन्स्पेक्टर? साहेब, तुम्ही माझ्या कर्तव्यात अडथळा निर्माण करताय असं वाटत नाही तुम्हाला? एका इन्स्पेक्टरवरती दबाव आणताय. तुम्ही इथनं ताबडतोब निघून जा असं तुम्हाला कमिशनर साहेबांनी सांगितलं तरच तुम्ही ऐकाल. त्यांना फोन लावतो आत्ताच. अहो प्रधान साहेब काय करतायत? ठेवा ठेवा फोन ठेवा. असं धमक्या देणारे बरेच बघितलं मी. ठेवा.
असं आपण भेटून बसून बोलू, ठरवू ना. एवढं लगेच फोन कशाला करायची गरज आहे? तुम्ही निघा. काय साहेब, पाहुणचार पण तुम्ही धड करत नाही का? निघा. आमच्या चौकीवर या, मग बघा कसा पाहुणचार करतो तुमचा. या आता. हे बघ जान्हवी, हवं तर मी तुझी माफी मागतो का? गॉड सेक इट, संपव सगळं एकदाच. इट इज गुड फॉर अस. कम ऑन. जर का तू हे मूल जन्माला घातलंस ना, मला तोंड दाखवायला जागा उरणार नाही का? सगळी लोक माझी चितू करतील. सगळ्या गोष्टींचा एकदा विचार कर ना ग. इतक्या सहजासहजी मी तुला का सोडायचं? अरे माझ्यासाठी काही केले नाहीसच तू. वर मजा मारलीस आणि स्वतःच ग्लॅमर एन्जॉय करायला मोकळा झालास. असं मला आता तुझ्याकडनं काही नको. फक्त तुला त्रास झालेला बघायचे. मिसेस देवधर, मला तुमच्याशी जरा बोलायचं आहे. काही सिरियस आहे का? सिरियस म्हणजे थोडं कॉम्प्लिकेटेड आहे. 60% पेक्षा जास्त ब्लॉकेजेस आहेत. आत्ताच एन्जिओग्राफीचा रिपोर्ट आलाय, त्यामुळे एन्जिओप्लास्टी करण्यात काही पॉईंट नाहीये. म्हणजे तसा त्याचा काही उपयोग होणार नाही. आपल्याकडे फक्त बायपास सर्जरीचा पर्याय आहे. आणि ती सुद्धा लवकरात लवकर करावी लागेल. एकदा जवळच्या लोकांशी बोलून घ्या. ओके? जान्हवी, तू पुन्हा एकदा विचार कर. तुला वाटतं तितकं सोपं नाहीये हे. मीराला सोडणं, तिला सोडून तुझ्याकडे येणं, तुझ्याशी लग्न करणं. इट्स जस्ट इम्पॉसिबल. पलाश, अरे या सगळ्या गोष्टींचा विचार करण्याची मला खरंच गरज वाटत नाही. सी, थोडासा पैसा किंवा थोडंसं ग्लॅमर यापेक्षा जर तू माझ्यासोबत असशील ना, तर या सगळ्या गोष्टी आपोआपच मिळतील मला. मग ही संधी मी का सोडू? आणि तसंही तू काही मोठा पवित्र वगैरे नाहीयेस मला उपदेश करायला.
तुझ्या लक्षात असेलच, आज तुला दिलेल्या मुदतीचा शेवटचा दिवस आहे. आज जर तू तुझ्या बायकोला काही सांगितलं नाहीस तर जे काही होईल त्याला तूच जबाबदार असशील. लागली का झोपेला? हो, बराच वेळ रडत होती. मग शेवटी दमून आता शांतपणे झोपली. साहजिक आहे. प्रत्यक्ष भाऊ हॉस्पिटलमध्ये आणि तिला जाता येत नाहीये. पण त्यातल्या त्यात एक समाधान आहे की त्याच्यावर ट्रीटमेंट व्यवस्थित होते. तू आहेस ना इथे? मी थांबते. काळजी घे. जीव घेणा हाच बंध अनुबंध दादा मला माफ कर दादा. हाय किटी. तुम्ही? मी मिस्टर देवधरांना बघायला. बहिणी. मिस्टर प्रधान. बहिणी. हॅलो. अश्विनी कुठे आहे? येईलच अश्विनी. तिने पोचायला पाहिजे लवकरात लवकर. खूप वाट बघतात तिची.